ओके. आता आपण बघणार आहे नेमिंग ऑफ ऑक्झो ऍसिड. पण नेमिंग ऑफ ऑक्झो ऍसिड साठी तुम्हाला सगळ्यांना ऑक्सिडेशन स्टेट माहिती पाहिजे. जे की मी तुम्हाला सांगितलं की मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट किती असती, मिनिमम ऑक्सिडेशन स्टेट किती असती. जर तुम्हाला मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट माहिती असेल तर तुम्हाला नेमिंग जमणार. कशाची? सांगा लवकर. ऑक्झो ऍसिड. आपण आता बघणार आहे नेमिंग ऑफ ऑक्झो ऍसिड. सगळ्यांनी नीट लक्ष देऊन आहे. नेमिंग ऑफ ऑक्झो ऍसिड. ठीक आहे. नीट ऐका बरं का आता मी काय बोलतोय. लक्ष द्या. नेमिंग करायची कशी? तर सगळ्यांनी नीट ऐका. जर जर मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट असेल, जर मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट असेल नॉन मेटलची, कोणाची? नॉन मेटलची जर मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट असेल तर त्याला म्हणायचं बाळांनो इक ऍसिड. काय म्हणायचं? इक ऍसिड. नीट ऐका. ठीक आहे. कलर चेंज करतो मी. लक्ष द्या सगळ्यांनी. जर मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट मध्ये तुमचा नॉन मेटल असेल तर त्या ऑक्झो ऍसिडला म्हणायचं इक ऍसिड. काय म्हणायचं? इक ऍसिड. सगळ्यांना इक ऍसिड साठी कॉन्सेप्ट कळली. मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट दिसली तर काय म्हणायचं? इक ऍसिड. दुसरी गोष्ट, एक ऑक्सिजन कमी करा. कशातून? इक ऍसिड मधून एक ऑक्सिजन कमी करा. सॉरी, इथं मी ऍड करतोय. सॉरी. इक ऍसिड मध्ये एक ऑक्सिजन ऍड करा. मग तुम्हाला भेटणार पर इक ऍसिड. क्लिअर आहे का सगळ्यांना? सांगा लवकर. जर इक ऍसिड मध्ये आपण एक ऑक्सिजन ऍड करत असेल तर त्याला काय म्हणायचं? परिक ऍसिड. आता एक काम करा. इक ऍसिड मधून एक ऑक्सिजन कमी करा. ओहो. इक ऍसिड मधून एक ऑक्सिजन काय करायचा? कमी करायचा. तुम्हाला भेटणार बाळांनो अस ऍसिड. काय भेटणार? अस ऍसिड. अजून एक काम करा. अस ऍसिड मधून अजून एक ऑक्सिजन कमी करा. अस ऍसिड मधून अजून एक ऑक्सिजन कमी करा बाळांनो. तुम्हाला भेटणार हायपो हायपो अस ऍसिड. इथपर्यंत क्लिअर आहे का? मी पुन्हा सांगतो, लक्ष द्या. जर तुम्हाला कोणी विचारलं इक ऍसिड म्हणजे काय, तर तुम्ही काय बोलणार? जर मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट असेल तर त्याला काय म्हणायचं? इक ऍसिड. मग सांगा, इक ऍसिड मधून एक ऑक्सिजन कमी केला, अस ऍसिड. अस ऍसिड मधून एक ऑक्सिजन कमी करा, हायपो अस ऍसिड. आणि जर इक ऍसिड मध्ये एक ऑक्सिजन तुम्ही ऍड करत असाल तर त्याला काय म्हणायचं? पर इक ऍसिड. फॉर एक्झाम्पल, आता लक्ष देऊन ऐका. एक्झाम्पल नीट ऐका. सल्फरचं बघतोय ना आपण. फर्स्ट आपण बघतोय बाळांनो सल्फर. मी एक्झाम्पल घेतो सल्फर. ऑक्झो ऍसिड ऑफ सल्फर. लक्ष देऊन ऐका. आपण आता बघतोय ऑक्झो ऍसिड्स ऑफ सल्फर. मग लक्ष देऊन ऐका. ठीक आहे. पहिल्यांदा आपण सल्फरचा बघू. लक्ष द्या. ऑक्झो ऍसिड ऑफ सल्फर. ऑक्झो ऍसिड्स ऑफ ऑक्झो ऍसिड्स ऑफ सल्फर. मग बाळांनो सल्फरचे ऑक्झो ऍसिड सगळे क्लिअर करणार मी. सगळे क्वेश्चन क्लिअर होतील ऑक्झो ऍसिडचे तुमचे. सल्फरच्या ऑक्झो ऍसिडचे सगळेच्या सगळे क्वेश्चन मी तुमचे क्लिअर करणार आहे. व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. चला लक्ष द्या. आता मी इथे लिहितो H2SO4. हो हो. मग तुम्ही म्हणणार सर इथं सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट काय? 4 दुने 8. सांगा 4 दुने 8. 8 मधून 2 गेले किती रे? 6. मग सांगा सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट किती? +6. +6 म्हणजे कोणती? सर मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट आहे सल्फरची +6. मग ह्याला कोणतं ऍसिड म्हणायचं? इक ऍसिड. म्हणूनच तर तुम्ही लिहिता काय? सल्फ्युरिक ऍसिड. कोणता ऍसिड आहे? सल्फर. बघा, सल्फर इक ऍसिड. सल्फ्युरिक ऍसिड. क्लिअर आहे का? जर मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट, सल्फरची मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट किती सांगा? +6. क्लिअर आहे? आणि जर एखादा नॉन मेटल, नीट ऐका, एखादा नॉन मेटल मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट मध्ये प्रेझेंट असेल तर त्याला म्हणायचं इक ऍसिड. मग हा सल्फ्युरिक ऍसिड काय कळलं का? कारण सल्फर त्याच्या मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट मध्ये प्रेझेंट आहे. दुसरी गोष्ट ऐका. नेक्स्ट, एक ऑक्सिजन कमी करा. एक ऑक्सिजन कमी करा. मग काय भेटलं? H2SO3. मग सांगा H2SO3 ला काय म्हणायचं? ऍसिड. कळलं का? म्हणजेच काय? सल्फरस. नीट ऐका. जर एक ऍसिड मधून एक ऑक्सिजन तुम्ही कमी करत असाल तर त्याला काय म्हणायचं? अस ऍसिड. मग काय नाव येणार याचं? सल्फरस ऍसिड. हा कोणता ऍसिड आहे बाळांनो? हा सल्फरस ऍसिड आहे. त्याच्यानंतर ऐका, अजून एक ऑक्सिजन कमी करा. ओहो. एक ऑक्सिजन कमी केला, एक पासून काय भेटणार? अस भेटणार. अजून एक ऑक्सिजन कमी करा, काय भेटणार? H2SO2. बघा, 4, 3, 2. मग ह्याला काय म्हणायचं?
हायपो आठवतंय का? हायपो अस ऍसिड. मग सांगा हायपो सल्फरस ऍसिड. हायपो सल्फरस ऍसिड. सगळ्यांना हे 3 ऍसिड कळले का? पहिला कोणता ऍसिड आहे? इक ऍसिड. त्याच्यानंतर सांगा अस ऍसिड आणि त्याच्यानंतर सांगा हायपो अस ऍसिड. आणि आता सांगा जर मी एक ऑक्सिजन ऍड करत असेल कसा? असा. जर मी एक ऑक्सिजन ऍड करत असेल कशामध्ये? सल्फ्युरिक ऍसिड मध्ये जर एक ऑक्सिजन ऍड करत असेल तर काय भेटणार सांगा? H2SO5. मग म्हणायचं बाळांनो पर पर इक ऍसिड पर सल्फ्युरिक ऍसिड. सगळ्यांना कळलं का? मी आतापर्यंत तुम्हाला काय सांगितलं? जर जर मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट मध्ये एखादा ऑक्झो ऍसिड असेल तर त्याला काय म्हणायचं? इक ऍसिड. 4 ऑक्सिजन 1 ऑक्सिजन कमी करा अस ऍसिड. अजून 1 ऑक्सिजन कमी करा हायपो अस ऍसिड. आणि इक ऍसिड मध्ये 1 ऑक्सिजन वाढवा पर इक ऍसिड. सगळ्यांना इथपर्यंत सल्फरचे ऑक्झो ऍसिड कळले का? आता पुढे ऐका. हे झाले तुमचे सल्फरचे ऑक्झो ऍसिड. आता थोडस नीट लक्ष द्या बरं का. नेक्स्ट सांगा परत एकदा सल्फरचे ऑक्झो ऍसिड कोणकोणते आहेत? पहिला कोणता आहे? पहिला कोणता आहे? H2SO5. सेकंड H2SO4. थर्ड H2SO3. नेक्स्ट H2SO2. मग यांची नावं सांगा. हा कोणता आहे? पर पर सल्फ्युरिक ऍसिड. व्हेरी गुड. हा कोणता आहे? सल्फ्युरिक ऍसिड. सांगा बाळांनो हा कोणता आहे? सल्फरस ऍसिड. कोणता आहे? सल्फरस ऍसिड. आणि हा कोणता आहे? हायपो हायपो सल्फरस ऍसिड. सगळ्यांना इथपर्यंत क्लिअर आहे का? हे 4 सल्फरचे ऑक्झो ऍसिड कळले का? पहिला ऍसिड कोणता आहे बाळांनो? पहिला ऍसिड आहे पर सल्फ्युरिक ऍसिड H2SO5. दुसरा कोणता आहे? सल्फ्युरिक ऍसिड. तिसरा कोणता आहे? सल्फरस ऍसिड. आणि लास्ट वन कोणता आहे? हायपो सल्फरस ऍसिड. नेक्स्ट ऐका आता हे सगळे व्यवस्थित लर्न करा. नेक्स्ट ऐका बरं का. सल्फरचेच आपण ऑक्झो ऍसिड बघतोय. सपोज सपोज तुम्ही एक काम करा. एक काम करा तुम्ही सगळ्यांनी एक काम करायचं लक्ष द्या. H2SO4 कोण आहे? कोण आहे H2SO4? सर इक ऍसिड आहे. इक ऍसिड आहे. व्हेरी गुड. प्लस H2SO4 कोण आहे लवकर सांगा. सर हा पण कोणता ऍसिड आहे? इक ऍसिड आहे. हा पण इक ऍसिड आहे. मग मी काय करतो? 2 इक ऍसिड एकत्र आणतो. मी काय करतो? 2 इक ऍसिड एकत्र आणतो. H2SO4 H2SO4 आणि एकत्र आणून मी काय करतो? लक्ष द्या बरं का आता. हा लक्ष द्या. लक्ष द्या. सूर्य सूर्य. हा बस. आपण आता हिट करणार आहे. लक्ष द्या बरं का. हा इथं आपण काय करतो? हिट करतोय. हिट करतोय. ओहो. कोणाला हिट करतोय आपण बाळांनो? सल्फ्युरिक ऍसिड. इक ऍसिड आहे ना? 2 इक ऍसिड आहे. मग इथं लिहितो मी सल्फ्युरिक ऍसिड. हा पण कोणता ऍसिड आहे? सल्फ्युरिक ऍसिड. मग आपण इक ऍसिड घेतलेत. किती इक ऍसिड घेतलेत बाळांनो? 2 इक ऍसिड घेतलेत. आणि 2 इक ऍसिडला आपण काय करतोय? हिट करतोय. हिट करतोय. मग हिट केल्यावर तुम्ही म्हणणार सर हिट केल्यानंतर काय रिमूव्ह होणार लवकर सांगा. मायनस H2O. मायनस H2. मग काय प्रोड्यूस होणार चेक करा. चेक करा सगळ्यांनी. किती हायड्रोजन आहे टोटल? 1 2 3 4. 4 मधून किती हायड्रोजन गेले? 2. उरले किती? 2. H2. सल्फर किती? 1 आणि 1 2. H2S2. नीट ऐका. ऑक्सिजन किती? सर 4 आणि 4. किती ऑक्सिजन आहे? 7 ऑक्सिजन आहे. हा मायनस करा. किती उरले? सॉरी 4 आणि 4 किती? 8 ऑक्सिजन आहे. हा मायनस करा. किती उरले? 7. ओहो. मग तुम्ही बोलणार सर व्हॉट इज द नेम ऑफ दिस? मग मी तुम्हाला सांगणार ह्या कंपाऊंडचं नाव बाळांनो. हे बघा आपण हिट करतोय. हिट मीन्स पायरो. हिट म्हणजे काय? पायरो. हिट म्हणजे काय? पायरो. कोणाला हिट करतोय? इक ऍसिडला. कोणते इक ऍसिड आहे? सल्फ्युरिक ऍसिड. मग म्हणायचं पायरो सल्फ्युरिक ऍसिड. याला दुसरं नाव आहे. पायरोसल्फ्युरिक ऍसिडला दुसरं नाव आहे बाळांनो ओलियम. काय नाव आहे? ओलियम. मग क्वेश्चन येतो जर तुम्ही 2 H2SO4 घेतले 2 सल्फ्युरिक ऍसिडला जर तुम्ही हिट करत असाल तर काय भेटणार? तर सांगा काय भेटणार? H2S2O7. त्यालाच आपण काय म्हणतो?
ओलियम. सगळ्यांना ओलियमची स्टोरी कळली का? पायरो सल्फ्युरिक ऍसिडची स्टोरी कळली का? मला एक गोष्ट सांगा, दोन इक ऍसिड एकत्र आले, दोन इक ऍसिड एकत्र आले तर काय भेटणार? पायरो इक ऍसिड. क्लिअर आहे का सगळ्यांना? नेक्स्ट ऐका आता, ओलियम क्लिअर आहे का? मग आता मला सांगा, मी जर तुम्हाला असं विचारलं की जर सल्फ्युरिक ऍसिडला, नीट ऐका बरं का, दोन सल्फ्युरिक ऍसिडला जर तुम्ही हिट केलं तर तुम्हाला काय भेटणार सांगा? तर तू म्हणणार सर H2S2O7 हा कोण आहे? तुम्हाला भेटणार ओलियम. मग आता ह्याच्या रिव्हर्स उलट जायचं, उलट. जर मी जर मी ओलियम मध्ये जर मी ओलियम मध्ये पाणी ऍड करत असेल, इथं आपण काय करतोय? इथं -H2O करतोय, तर +H2O करा ना. आता ओलियम मध्ये जर तुम्ही H2O ऍड करत असेल तर तुम्हाला काय भेटणार? तर तुम्ही म्हणणार सर 2 टाइम H2SO4. हे क्लिअर आहे का सगळ्यांना? जर तुम्ही सल्फ्युरिक ऍसिडला हीट करत असेल तर ओलियम भेटणार. तर मला सांगा, तुम्ही जर ओलियमला तुम्ही जर ओलियमला पाण्यात टाकलं किंवा पाणी जर ओलियम मध्ये तुम्ही ऍड करत असेल तर तुम्हाला काय भेटणार? सल्फ्युरिक ऍसिड. सगळ्यांना इथपर्यंत क्लिअर आहे का? आतापर्यंत मी सल्फर बद्दल काय काय बोललो? सल्फ्युरिक ऍसिड, पर सल्फ्युरिक ऍसिड, सल्फरस ऍसिड, हायपोसल्फरस ऍसिड, पायरोसल्फ्युरिक ऍसिड. सगळ्यांना क्लिअर आहे का? आता नेक्स्ट आहे का, नीट लक्ष द्या. जर जर आपण आता एक काम करू, हे बघा लक्ष द्या. अस ऍसिड घ्या, अस ऍसिड घ्या, प्लस परत एकदा कोणता ऍसिड घ्या बाळांनो? अस ऍसिड घ्या. क्लिअर आहे? दोन अस ऍसिड घ्या आणि आता एक काम करा, यांना हिट करा. ओहो. मग तुम्ही म्हणणार सर हिट म्हणजे काय? पायरो. पायरो. कोणाला हिट करतोय आपण? असला हिट करतोय ना. पायरो अस ऍसिड. मग काय म्हणायचं? पायरो अस ऍसिड. फॉर एक्झाम्पल, लक्ष द्या रे, फॉर एक्झाम्पल लक्ष द्या. हे कळलं का सगळ्यांना? दोन अस ऍसिड एकत्र आणा. किती अस ऍसिड एकत्र आणा? दोन. अस ऍसिड प्लस अस ऍसिड त्यांना काय करा? हिट करा. अस ऍसिडला हिट केल्यानंतर तुम्हाला काय भेटणार? पायरो अस ऍसिड. फॉर एक्झाम्पल H2SO H2SO3 हा तुमचा कोणता आहे? सल्फरस ऍसिड. बघा, अस ऍसिड आहे. कोणता ऍसिड आहे? अस ऍसिड. प्लस अजून एकदा घ्या, H2SO3 हा पण कोणता ऍसिड आहे? सल सल्फरस ऍसिड. ओके. दोन अस ऍसिड घेतले, त्याला काय करा? हिट करा. हिट. ओके. मग सांगा काय भेटणार? तुम्हाला कळतंय का? हा अस ऍसिड आहे. हा पण कोणता ऍसिड आहे? अस ऍसिड आहे. किती अस ऍसिड आहे? दोन अस ऍसिड आहे. मग सांगा काय भेटणार? लवकर सांगा. इथून -H2O. मग सांगा किती हायड्रोजन आहे? सर 4 हायड्रोजन आहे. त्यातले 2 गेले. उरले किती? 2. H2. सल्फर किती आहे? 2. ऑक्सिजन टोटल किती आहे रे? 3 आणि 3. टोटल किती ऑक्सिजन आहे? 6 ऑक्सिजन आहे. या 6 मधून किती ऑक्सिजन कमी होणार? 1. किती होणार सांगा? 5. 2 2 5. H2H2O5. मग सांगा नाव. पायरो इक का अस? पायरो सल्फरस ऍसिड. पायरोसल्फरस ऍसिड. सगळ्यांना क्लिअर आहे का? सगळ्यांना इथपर्यंत क्लिअर आहे का? मी आतापर्यंत तुम्हाला कोणकोणते ऍसिड शिकवले सांगा चला. पहिला कोणता आहे? H2SO5. दुसरा H2SO4. तिसरा सांगा लवकर. H2SO3. नेक्स्ट H2SO2. त्याच्यानंतर सांगा आता कोणते शिकवले? 2 सांगा. H2S2O7 ओलियम आणि अजून सांगा H2S2O5. सगळ्यांना कळलं का? नाव सांगा यांचं. हा कोणता ऍसिड आहे सांगा? हा तुम्ही म्हणणार सर हा परिक ऍसिड आहे. परिक ऍसिड. हा कोणता ऍसिड आहे? हा इक ऍसिड आहे. हा इक ऍसिड आहे. हा कोणता ऍसिड आहे? अस ऍसिड आहे. हा कोणता ऍसिड आहे? हायपो अस ऍसिड. हायपो हा कोणता ऍसिड आहे? हायपो अस ऍसिड. आणि बाळांनो हे सांगा, हे दोन कोणते ऍसिड आहे सांगा? हा कोणता ऍसिड आहे? हा आहे पायरोइक. पायरोइक ऍसिड. आणि हा कोणता आहे? हा कोणता आहे सांगा लवकर? पायरो अस. पायरो अस ऍसिड. सगळ्यांना क्लिअर आहे का? आणि परिक ऍसिडला दुसरं नाव आहे कारोज ऍसिड. लक्षात राहील का? याला दुसरं नाव काय आहे? कारोज ऍसिड. H2SO5 इज अल्सो नोन ऍज कारोज ऍसिड. सगळ्यांना सल्फरचे ऑक्झो ऍसिड क्लिअर आहे का? सांगा लवकर मला. सल्फरचे ऑक्झो ऍसिड क्लिअर आहे का? ठीक आहे.